नमस्कार, मी सोनाली जाधव. कट्टा कोल्हापूरच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आतापर्यंत आम्ही कला, साहित्य, क्रीडा त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून त्यांच्या यशाची गाथा समजून घेतली, त्याचबरोबर नवनवीन पैलू समजून घेतले. आज आम्ही अशा व्यक्तीला बोलले की ज्या व्यक्तीने चहा विक्रीच्या व्यवसायामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केले आणि पारंपरिक व्यवसायाला नाविन्यतेची जोड देऊन कोल्हापुरी चहा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. ते म्हणजे दामोदर शिवराम कंपनीचे सुबोध गद्रेजी सर. सर नमस्कार. नमस्कार. कट्टा कोल्हापुरी पेजवर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सरांची ओळख करून द्यायला मला आवडेल. सरांचं शिक्षण बीकॉम झालं, त्याच्यानंतर त्यांनी LLB केलं. त्यानंतर ते चहाच्या व्यवसायाकडे वळले. त्याचबरोबर गायन देवन क्लबचे ते डायरेक्टर सध्या आहेत. त्याच्यानंतर ते सुरुवातीचे काही 4 वर्ष नाट्य विभाग प्रमुख म्हणून काम केलं. त्याच्यानंतर संगीत विद्यालय प्रमुख म्हणून काम पाहिलं. या अंतर्गत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर संगीत स्पर्धांचे आयोजन केले. आपण आता प्रश्नांच्याकडे वळूया. सर माझा पहिला हा प्रश्न आहे की तुम्ही बीकॉम केलं, त्याच्यानंतर तुम्ही LLB केलं आणि नंतर चहाच्या व्यवसायाकडे कसं वळला? आवड म्हणून वळला की अनाहूतपणे असं वळला? आता खरं सांगायचं तर हा आमचा पारंपरिक व्यवसाय. आता यावर्षी 90 वर्ष झाली आमच्या ह्या व्यवसायाला. त्यामुळे रक्त म्हणजे ब्लड इज थिकर दॅन वॉटर असं जे म्हणतात, त्याप्रमाणे आमच्या आवडीने तिकडेच ओढ घेतली व्यवसायाकडे. वकिलीचं शिक्षण घेतलं, ते आवडत होतंच आणि त्याचा उपयोग माझ्या व्यवसायामध्ये खूप होतो मला. वकिलीचं एक असतं की यू आर एबल टू रीड बिटवीन लाईन्स. 2 वाक्यांच्या मध्ये जो काही पॉज असतो त्यामध्ये काय सांगून जातो हे वकिलाला जितकं चांगलं समजतं तितकं अन्य कुणाला समजत नाही. वकिलाला एक समजतं किंवा एखाद्या कलाकाराला समजतं. तर ह्या दोन्ही गोष्टी आणि बाय चान्स मी कलाकारही आहे, व्यापारीही आहे आणि शिक्षणानं वकीलही आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा एकमेकांशी मेळ घालणं हे मला कायम जमत आलं. सर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. कोल्हापुरी चहा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला. हो. मग तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि ह्या व्यवसायाला कसं वळला? जसं आता तुम्हाला सांगितलं 90 वर्ष या व्यवसायाला आमच्या झाली. सुमारे 100 वर्षापूर्वी माझ्या पणजोबांनी छोट्या प्रमाणात हा व्यवसाय चालू केला होता. त्यानंतर त्यांची मुलं म्हणजे दामोदर आणि शिवराम हे यथावकाश या धंद्यामध्ये आले. सुरुवातीला दामोदरांनी हा व्यवसाय पुढे नेला. त्यानंतर शिवराम त्यांना जॉईन झाले. सुरुवातीला ब्रह्मदेशहून तांदळाची आयात करायचे आणि इथे वितरित करायचे महाराष्ट्रामध्ये विशेषतः. त्यासाठी ज्यावेळेला ब्रह्मदेशमध्ये ते जायचे त्यावेळेला त्यांना व्हाया आसाम जायला लागायचं. त्यावेळेला हा चहाचा धंदा त्यांच्या लक्षात आला आणि चहाचा धंदा असा आहे की हा आपल्याला जमेल, सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातनं हा आवश्यक असा व्यवसाय आहे, ही आवश्यक अशी गोष्ट आहे असं त्यांना वाटलं. म्हणून चहाची खरेदी, ब्लेंडिंग नावाचा एक पार्ट आहे, तुम्हाला यथावकाश सांगतो, तो त्यांनी त्या लोकांकडून ते करून घ्यायला लागले. हळूहळू हा चहा लोकांना आवडायला लागला. त्यावेळेला इतरांच्या तालावर कशाला नाचायचं म्हणून ब्लेंडिंगचं जे काय तंत्र आहे हे आपण शिकलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्याप्रमाणे दामोदरांचे चिरंजीव दामोदरांना ची मुलं आणि शिवरामांची मुलं ही यथावकाश या व्यवसायामध्ये आली. दामोदरांचा एक मुलगा शामराव, दत्तात्रय नाव त्यांचं ॲक्च्युली, पण त्यांना शामराव म्हणतात, ते स्वतः कलकत्त्याला गेले. विचार करा की साधारणपणे आजपासून 65-70 वर्षापूर्वी अजूनही मराठी माणसामध्ये एक कॉम्प्लेक्स असतो, कोल्हापूरहून कराडला बदली झाली तरी त्याला जायला नको वाटतं. पण कोकणातून कलकत्त्याला जाणं, त्यावेळेचा ट्रान्सपोर्टेशन किंवा टेलिकम्युनिकेशन हे इतकं वीक होतं तरी पण इथून जायचं, कलकत्त्याला जायचं, ती परभाषा, परमुलूक काहीच आपलं नाही. त्या ठिकाणी ते गेले
तो धंदा शिकले, ब्लेंडिंगचा व्यवसाय शिकले, खरेदी शिकले आणि तिथपासून हा आमचा धंदा आमच्या ताब्यात आला आणि तो आम्ही वाढवू शकलो. सर हा व्यवसाय पहिल्यांदा आम्ही देवरुख रत्नागिरी जिल्ह्यातलं एक छोटं गाव तिथे चालू केला आणि त्यानंतर संगमेश्वर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, कलकत्ता, गुवाहाटी अशा ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये सांगली आहे, कराड आहे, महाराष्ट्राच्या लगत निपाणी आहे, गोवा आहे, महाराष्ट्रामध्ये अकोला आहे, अशा ठिकाणी आमच्या सगळ्या ब्रँचेस झाल्या. आणि मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे दामोदरांना 10 मुलं, शिवरामांना 5 मुलं, अशी सगळी 15 मुलं आणि दामोदर आणि शिवराम. दामोदर शिवराम हे नाव दामोदर कॉमा शिवराम आणि कंपनी असं लक्षात घेतलं तर 2 वेगवेगळी माणसं होती हे लक्षात येईल. दोघंही भाऊ, एकमेकांचे भाऊ, अतिशय एकमेकांच्या जीवाला जीव देऊन या लोकांनी व्यवसाय सांभाळले आणि तीच गाथा, तीच परंपरा आम्ही पुढे नेली. सर चहा म्हटलं की HP हे नाव डोळ्यासमोर येतं. मग HP हेच का नाव निवडलं, म्हणजे असा कोणता इतिहास आहे का की? हा, मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे माझ्या पणजोबांनी हा व्यवसाय चालू केला. त्यांचं नाव हरी पांडुरंग. हा, म्हणून ह्या दामोदर आणि शिवराम या दोघांनाही वाटलं की आपल्या वडिलांचं नाव, कारण ते तसं की दोघंही खूप लहान होते त्यावेळेला ते गेले, पण वडिलांची स्मृती राहावी म्हणून त्याने हरी पांडुरंग यातला H आणि P घेतलं, HP घेतलं. हिंदुस्तान पेट्रोलियम हे अलीकडे आलं 25 वर्षात. तसं HP ह्याचे हकदार आम्ही जास्त आहोत. HP हा ब्रँड तयार झाला. सर व्यवसाय म्हटलं की चढ उतार येतातच, म्हणजे काहीतरी अडचणी येतात. मग त्या अडचणीवर मात करत तुम्ही तुमचा व्यवसाय कसा वाढवला? आता मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला अगदी तांदळाचा वितरण करायची म्हणजे असा व्यवसाय होता. ज्या काळामध्ये विमा नावाची गोष्ट फारशी नव्हती त्या काळामध्ये एक अख्खी बोट बुडालेली होती तांदळाची. आणि सुरुवातीच्या काळात हा एवढा मोठा सेटबॅक, पण त्या दोघांनी एकमेकांना धीर दिला. काही नाही, व्यवसाय म्हटल्यानंतर चढ उतार चालायचेच. एकमेकांना सांभाळून घेतलं त्यांनी, अजिबात डगमगले नाही आणि त्या पद्धतीनं ते पुढे गेले. कारण काय आहे की व्यवसाय म्हटलं की म्हणजे साधारणपणे रहाट गाडगं असतं ना, त्याप्रमाणे असतं की गाडगं भरतं, खाली जातं, परत भरतं, परत वर येतं. हा चढ उतार हे चालूच राहायचे कायम. संपन्नता कायम. आता कसं आहे, दुरून डोंगर साजरे असं म्हणतात, त्याप्रमाणे व्यावसायिक म्हटला अनेक वर्षाचा आहे म्हटल्यानंतर सगळे आबादी आहे असं वाटतं लोकांना, पण ते त्याची दुःख त्याच्या जन्माला जावं त्याच वेळेला समजतात, त्याच्याशिवाय समजत नाही. फार चांगलं असतं की आता नोकरीमध्ये कसं असतं की आपला, अर्थात नोकरीमध्ये देखील अंडर एस्टिमेट करायचा हे नाही आहे, त्यांना पण खूप टेन्शन्स असतात. पण व्यवसायामध्ये म्हणजे कसं आहे की तुम्ही ऑल द टाइम त्यामध्ये असता. म्हणजे घरात गेल्यानंतर देखील तुमच्या डोक्यामध्ये व्यवसायाचा विचार हा राहतोच. नोकरीमध्ये कसं असाइनमेंट कंप्लीट झाली की तुम्ही सेपरेट आउट करू शकता, पण व्यवसायामध्ये कसं असतं, प्रत्येक गोष्ट दुसऱ्याशी निगडीत असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आवर्जून विचार करणं हा इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ॲज सच. त्यामुळे तसं म्हटलं तर व्यवसाय चांगला, म्हटलं तर नोकरी चांगली. जावे त्याच्या वंशा त्यावेळेला कळे असं म्हणतात ना, ते उगीच. सर जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केला तेव्हा सुद्धा चहाचे ब्रँड होतेच आणि आता सुद्धा खूप ब्रँड आहेत, म्हणजे एक स्पर्धा सुरू आहे. मग या स्पर्धेत सुद्धा तुम्ही तुमच्या ब्रँडचं जे टिकवलंय तुम्ही, म्हणजे त्याचं रहस्य काय आहे? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे क्वालिटी इज नॉट अन ॲक्सिडेंट, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. त्यामुळे क्वालिटी ही मेंटेन करणं हा आम्ही प्राईम गोष्ट ठरवलेली आहे.
काय की उलाढालीमध्ये पैसा मिळतो, पण क्वालिटीच्या जोरावर ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये स्थिर असता त्यावेळेला तुम्ही लोकांकडे जाणे आणि लोक तुमच्याकडे येणं हे दोन्ही आपसुकच चालू राहतं. त्यामुळे कितीही लोक जरी आले तरी आमची क्वालिटी ही आम्ही ज्यावेळेला स्टिकअप आहोत त्यावेळेला आम्हाला काही वाटत नाही की आम्ही कुठे, आणि लोकांना आमचा चहा पसंत पडलेला आहे. वर्षानुवर्ष त्या पद्धतीचा चहा आम्ही देत आलेलो आहोत. त्यामुळे लोकांनाही ते आवडतो चहा. त्यामुळे आम्हाला उलट आमचं असं आहे, अधिकाधिक चहा प्यावा लोकांनी, अधिकाधिक लोकांचे चहा प्यावे. कसं आहे की रात्रीच्या नंतर दिवस येत असतो. एखादा चहा तुम्हाला जर समजा आमच्याऐवजी दुसरा चहा तुम्ही घेतला, तो नाही आवडला, तर तुम्ही आमच्याकडे जर ज्यावेळेला परत याल ना त्यावेळेला आमच्याकडून दुसरीकडे जाणार नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चहा पीत राहिलं पाहिजे किंबहुना, तर तुम्हाला चांगल्या आणि वाईटातला फरक समजेल. त्यांचा चहा वाईट आहे असं मी म्हणणार नाही. त्यांचा चहा त्यांच्या परीनं चांगलाच आहे, पण आमचा चहा आमच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम आहे. सर, मग ह्या विक्रीसाठी तुम्ही चहाची आयात कुठून करता आणि त्याचं टेस्टिंग वगैरे कसं करता? चहा आमचा आम्ही प्युअरली आसामचा चहा वापरतो. भारतामध्ये आसाममध्ये आणि निलगिरी साऊथला असे 2 ठिकाणी चहा वापरतो. बेसिकली दोन्हीमध्ये फरक असा आहे की आसाममधला चहाची रिटेन्शन क्वालिटी ही जास्त आहे, जास्त दिवस तो चहा टिकतो. साऊथचा चहाही चांगला आहे, तो ज्यावेळेला ताजा असतो त्यावेळेला त्याची रिटेन्शन क्वालिटी तुलनेने आसामच्या चहापेक्षा कमी आहे. आसाम, दार्जिलिंग, डुअस इथला जो म्हणजे हे पूर्व भारतामध्ये होणारे चहा जे आहे, ह्या चहाची क्वालिटी ही अतिशय उत्तम असते आणि ती जास्त दिवस टिकते. त्यामुळे आम्ही मेनली नव्हे तर ऑलमोस्ट 100% आमचा चहा हा आसामचाच चहा असतो. सर, जसा हवा तसा चहा आणि ती चव वर्षानुवर्ष टिकवणं म्हणजे नॉट अ जोक. त्यासाठी एक लकब लागते. मग ती चव तुम्ही वर्षानुवर्ष कशी टिकवली, त्यासाठी असं काही वेगळं काही करता की? आता आपण बरेचदा ऐकलेलं आहे टीव्हीवर, बागानो से चुनी पॅक वही की आहे. हे सगळं जाहिरात म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. चहाची खरेदीचा जो काय हंगाम असतो, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि पार्ट ऑफ ऑक्टोबर, यातला मार्च, एप्रिल, मे मधला एप्रिल मधला चहा आणि मे मधला चहा, ज्याला सेकंड फ्लश म्हटलं जातं, आणि त्यानंतरचा चहा, यामध्ये क्वालिटीमध्ये फरक असतो. पण थ्रूआउट द इयर तुम्हाला जर चहा द्यायचा असेल लोकांना, तर सर्व प्रकारचे चहा तुम्हाला घ्यायला लागतात. एका विशिष्ट चवीचा चहा येण्यासाठी असा ठराविक फॉर्म्युला नाही. त्यासाठी टी टेस्टर असणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्याकडे किमान 3 माणसं अशी आहेत की जी सर्वोत्तम टेस्टर आहेत. आणि माझे जे चेअरमन आहेत, माझा जो काका आहे, तो भारतातल्या सर्वोत्तम टी टेस्टर पैकी एक आहे. पहिले 10 जे टी टेस्टर असतील भारतामध्ये, त्यातला तो एक आहे. तर वर्षाभर म्हणजे आता आता HP चहाचा उल्लेख झाला. HP चहाची टेस्ट येण्यासाठी एक आता अवेलेबल समजा 15 बागांचे चहा आहे, तर त्यावेळेला A+B+T, ABCD याप्रमाणे T किंवा D पर्यंत जा किंवा F पर्यंत जा, या पद्धतीने चहा विशिष्ट प्रमाणात मिक्स केले तर तोच पर्टिक्युलर फॉर्म्युला असेल असं नाही. नेक्स्ट टाइम ज्या वेळेला तुम्ही ब्लेंडिंग करता त्यावेळेला अजून 2-3 प्रकारचे चहा याच्या व्यतिरिक्त करूनही ती टेस्ट घेता येते. तर त्यावेळेला देअर लाईज द एक्सपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर टेस्टर. त्या पद्धतीचे चहा कधी कधी कुठले घेतले पाहिजे. सुरुवातीच्या आता म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात येणारा चहा, सेकंड फ्लशचा चहा, सीझन एंडचा चहा,
हा किती प्रमाणात घेतला पाहिजे हे त्या वेळेला ठरवायला लागतं आणि त्या प्रमाणात त्याची तुमच्याकडे स्टॉक असणं आवश्यक असतं. तो स्टॉक कसा मेंटेन करायचा, कुठल्या प्रकारचा चहा कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीच्या चहामध्ये ब्लेंड करायचा आणि त्यावेळी ती टेस्टिंग हे त्या वेळेला ठरतं. एकेका वेळेला अक्षरशः 400 वेगवेगळ्या प्रकारचे चहा टेस्ट करायला लागतात. त्या चहाच्या टेस्टिंगचं जे काही प्रकार आहे, बोटाने चोडून वास घेऊन किंवा सिप करून, तो सिप करून प्रत्येक चहा प्यायला जात नाही. तो ओठाला कसा लागला, जिभेच्या टोकाला कसा लागला, टाळूला कसा लागला, घशामध्ये गेल्यानंतर त्यामधनं फ्युम्स कशा आल्या, ह्या सगळ्या गोष्टीवर चहाचा दर्जा ठरतो. आणि माझे जे काका आहेत आमच्याकडे कोकणामध्ये, काकांना काका म्हणतात, अहो काका म्हणत नाही. आपण आईला कधी अहो आई सहसा म्हणत नाही, आईच म्हणतो, मामाच म्हणतो. तसं काकाला आम्ही काका म्हणतो. इतक्या ह्याने आम्ही जवळचे आहोत. तर ते काका माझे ह्या सगळ्याचं ठरवतात, दर्जा ठरवतात. ते ब्लेंड शीट तयार करतात. दरवेळेला कुठल्या प्रकारचा चहा किती प्रकारे मिक्स करा, म्हणजे हा ठराविक क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा चहा होईल हे ते ठरवतात आणि त्याप्रमाणे आम्ही ती ब्लेंड शीट प्रमाणे माल तयार करतो. कोल्हापूरपासून जवळ 20 किलोमीटर हातकणंगले, तिथे सनराईज टी प्रोसेसिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नावाची आमची फर्म आहे. या सनराईजचाही एक हे आहे, म्हणजे मजेची गोष्ट अशी आहे की सनराईज म्हणजे SUNRIC नाही आहे, ते SONRIC आहे. म्हणजे दामोदर शिवराम यांची जी मुलं, त्यांची मुलं परत, म्हणजे 4th जनरेशन ज्या वेळेला आली ह्या बिझनेसमध्ये, त्यावेळेला तो चहाचा तो प्लांट आम्ही चालू केला. इट इज ऑलमोस्ट अनटच्ड बाय ह्युमन हँड्स असा तो खूप मोठ्या प्रकारचा आमचा जी ब्लेंडिंग फॅक्टरी आहे. मग ती 4थी पिढी आली, ते सन आले म्हणून SON, आणि त्यांची उन्नती व्हावी म्हणून फ्लोट केलेली कंपनी SONRIC असे ती सनराईज टी प्रोसेसिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये आम्ही 12 डायरेक्टर्स आहोत. ती चहाची किंमत ठरवण्याची ती प्रोसेस काय असते? आता चहाची किंमत, आता चहा 2 प्रकारे घेतला जातो. एक म्हणजे ऑप्शनमध्ये घेतला जातो आणि एक डायरेक्ट गार्डनकडूनही, बागांकडूनही आमच्याकडे चहाचे सॅम्पल्स येतात. तर त्यावेळेला त्यांनी जो दर केलेला असतो त्यामध्ये थोडीशी आम्हाला, जशी एखादी चहा म्हणजे घरगुतीच आहे, प्रत्येक महिलेला चहा लागतो, पुरुषांना चहा लागतो, पण बरेचदा महिलाच चहा खरेदी करतात. म्हणजे त्यांना हे जास्त समजेल की घासाघीस करणं नावाचा जो काय प्रकार आहे, महिला जास्त चांगल्या तऱ्हेने जाणू शकतात. त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी जो कोट केलेला रेट असतो त्यामध्ये आम्हाला तो जर रेट योग्य वाटला तर आम्ही घेतो होतो, नाही असं नाही, पण त्यामध्ये पण आम्हाला थोडेफार चढ उतार करायला लागतात. मार्केटचा ट्रेंड बघायला लागतो, त्या चहाची क्वालिटी बघायला लागते, तो किती दिवस लास्ट होणारा चहा आहे, कोणत्या वेळेला घेतलेला चहा आहे, त्या चहाची एकूण प्रतवारी काय आहे हे बघायला लागतं. असे बरेच बऱ्याच पॉईंट्सवर, बऱ्याच निकषांवर कसून चहा घेतला जातो, तेव्हा चांगला चहा येतो. चहा म्हटले की HP नाव येते समोर, पण चहाच्या व्यतिरिक्त तुमच्याशी इतर कोणती प्रोडक्ट आहेत का बाजारामध्ये? चहाच्या व्यतिरिक्त आमचं स्वतःचं सॉरी, काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा अडचण आली FB लाईव्ह मध्ये, त्याबद्दल सॉरी सर. कंटिन्यू. चहाच्या शिवाय आमचं स्वतःचं बावर्ची नावाचं मीठ आहे. टाटा केमिकल्सचे आम्ही जवळजवळ 70 वर्ष डिस्ट्रीब्युटर आहोत. व्यवसाय आमचे आहेत चहाच्या शिवाय. ते म्हणजे या
त्याच्या व्यतिरिक्त आमचे स्वतःचे पेट्रोल पंप्स आहेत. त्यातूनही पूर्वी एसो ते त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम झाल्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम याच्यापूर्वी टाटा ऑइल मिल्सची एजन्सी होती आमची. टाटा ऑइल मिल्स यावेळेला हिंदुस्तान लिव्हरने टेक ओव्हर केल्यानंतर ती एजन्सी आमच्याकडून दुसऱ्यांकडे गेली. तर त्याच्या बाबतीतही म्हणजे जवळजवळ 51 वर्ष तो टाटा केमिकल्स आणि टाटा ऑइल मिल्स आणि आमचं कोलॅबरेशन होतं इथे. आणि त्यावेळी देखील आता मोती हा साबण तुम्हाला माहीत आहे, मोती साबणासाठी अक्षरशः क्यू असायचा. पण आमच्याकडे आम्ही हा कधीच हे केलं नाही की त्याची साठेबाजी आम्ही कधी केली नाही. जो गिराईक अगोदर येईल त्याला त्याप्रमाणे दिलं जायचं. अनेकदा मला कॉन्टॅक्ट करायचे, अरे ॲडिशनल पैसे देतो, मोती दे. नाही, ॲडिशनल पैसे दिलेस तरी माझ्याकडे मागणी इट इज लाईक अन इलॅस्टिक, जितकी ताणाल तेवढी ताणते, पण अतिरिक्त ताण दिला तर तुटतं आणि ज्यावेळेस तुटते ती इलॅस्टिक फटका तुम्हालाच बसतो. त्यामुळे ग्रॅज्युअली तुमचा धंदा वाढवणं. तर 70-90 वर्ष आम्ही या धंद्यात आहोत, त्यामुळे आम्ही इतका व्यापार करू शकलेलो आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की स्लो अँड स्टडी विन्स द रेस, हे जे काय म्हटलं जातं ते खरंच आहे. स्लो अँड स्टडी विन्स द रेस ऑलवेज. कारण त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कष्टाची किंमत समजलेली असते. ज्यावेळी तुम्ही अल्पावधीमध्ये वर जाता ना, त्यावेळी तुम्हाला अनेकदा, म्हणजे इट इज नॉट इन युनिव्हर्सल ट्रूथ, पण मेजॉरिटी तुम्ही ज्यावेळेला कष्ट करून काही काळामध्ये वर जाता त्यावेळी तुम्हाला त्या कष्टाची, त्या किमतीची, त्या माणसांची, वेळेची, प्रत्येक गोष्टीची किंमत समजते. आणि हेच जे आहे, ही 4 सूत्र जी आहेत ही जर तुम्ही बाळगली तर अनेक मराठी माणसं पुढे जाऊन या धंद्यांमध्ये एकूणच व्यवस्थित यशस्वी होते. सर, आपला HP चहा कोल्हापुरात घराघरात पोहोचलेलाच आहे, पण या व्यतिरिक्त म्हणजे कोणत्या राज्यात किंवा कोणत्या देशात याची निर्यात केली जाते? हां, आता निर्यात म्हटलं तर इंग्लंडमध्ये आमचा चहा जातो, UK मध्ये जातो. थोड्याच दिवसात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा चहा जाईल अशा तऱ्हेनं आमच्या आशेचे किरण दिसतात, कारण तिकडनं एन्क्वायरीज आहेत आमच्याकडे. चहा मेनली म्हटलं तर भारतामध्ये होतो, श्रीलंकेत होतो, झालं तर साऊथ आफ्रिकेमध्ये होतो. पण भारतातल्या चहाची क्वालिटी जी आहे किंवा श्रीलंकेचा चहाही चांगला आहे, चहा चांगला आहे. मेनली ही जी 2-3 हे तुम्हाला सांगितले, इथला चहा हा सर्वोत्तम असतो. सर, चहाचा पारंपरिक व्यवसाय व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या बिझनेसमध्ये वळलाय का? हां, आता इतर व्यवसाय म्हणजे आमचं सोडियम सिलिकेट नावाचं एक त्याची एक मॅन्युफॅक्चरिंग होतं. अनेक वर्ष आम्ही इथं केला. म्हणजे डिटर्जंट सोप यायच्या अगोदरचा जो साबणाचा जो हे होता व्यवसाय होता, त्यामध्ये त्याचा इसेन्शियली ते लागायचं. त्यासाठी काही आमच्या माइन्स पण होत्या, ज्या लीजमध्ये आम्ही घेतल्या होत्या. पण ग्रॅज्युअली जसं डिटर्जंट सोप आला तसं सोडियम सिलिकेट बेस्ड सोप हा आउटडेटेड होत गेला. त्याप्रमाणे आम्ही त्या प्रमाणामध्ये आम्ही त्यातून बाहेर आलो. त्याचप्रमाणे ऑइल इंजिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण होतं आमच्या गद्रे इंडस्ट्रीज म्हणून. पण जसं इलेक्ट्रिफिकेशन वाढत गेलं तसं ऑइल इंजिनचं डिमांड कमी येत गेली. त्याप्रमाणे त्याच पेसने आम्ही त्या व्यवसायामधून बाहेर आलो. कोकणामध्ये आमचा म्हणजे आमचं देवरुख हे पहिलं आमचं गाव, जिथे गेली 100 वर्ष आमचं दुकान चालू आहे. तिथे आमचा धान्याचाही व्यापार आहे. त्याची खरेदी मेनली मुंबई आणि कोल्हापूर हे ह्या धंद्यामध्ये देखील आम्ही आहोत. मला सांगायला आवडेल की सरांना अभिनयाची आवड आहे, त्याबरोबर शास्त्रीय संगीत सुद्धा सर गातात. त्याबद्दल आपण सरांच्याकडूनच ऐकून घेऊया. आता
नाटक करणे नावाचा जो काय प्रकार आहे आपल्याकडे, तो फार नाटकं करतो. पण ती गोष्ट वेगळी असते, ती आवडीची गोष्ट असते. शाळेपासून मला नाटक किंवा माझ्या इनफॅक्ट म्हटलं तर माझे आजोबा दामोदर हे स्वतः उत्तम अभिनेते होते. त्यानंतर त्यांच्या वंश परंपरेनं काही लोकांच्या मध्ये जो गुण आला तो माझ्याकडे आला. त्याचप्रमाणे दामोदर आणि शिवराम यांचे एक बंधू होते, अनंत हरी गद्रे. त्यांना महाराष्ट्र समतानंद म्हणून ओळखतात. त्यांना त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी समतानंद ही पदवी दिली होती. अनंत हरी गद्रे त्यांनी जवळजवळ 22 नाटकं त्यावेळी लिहिली होती. 22 साली ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही होते. तर हा गुण आमच्याकडे वंशपरंपरागत आलेला आहे. शाळेत असल्यापासून मला नाटक या विषयाचं म्हणजे ते अत्यंत उत्स्फूर्त कला असते. नाटक आणि फिल्ममध्ये एक प्रॉब्लेम असा असतो, नाटकामध्ये तुम्हाला इमिडिएटली रिॲक्शन मिळते. आता IPLचे मॅचेस चालू आहेत, बाय चान्स तुम्हाला सांगतो, तर त्या प्लेयर्सना प्रेक्षकांकडून जोपर्यंत प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत त्यांना खेळण्यातली जी काय मजा आहे ती त्यांना मिळत नाही. आणि ही जी आहे प्रेक्षकांची जी काय प्रेक्षकांकडनं मिळणारा रिस्पॉन्स जो आहे तो नाटकामध्ये मिळतो. प्रेक्षकांकडनं मिळणारी उत्स्फूर्त दाद जी आहे ती त्यांना मिळते. त्याप्रमाणे मी शाळेपासूनच नाटक करत आलो. त्यानंतर काही संस्थांमध्ये कोल्हापुरातल्या मी कामं करायला सुरुवात केली. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मला अनेक नाटकांसाठी बक्षिसं मिळाली. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मिळाली, एकांकिका स्पर्धांमध्येही मिळाली. एकांकिका स्पर्धांचं मी आयोजन पण केलेलं आहे. आत्तापर्यंत म्हणजे 2005 सालापर्यंत मी म्हणजे किमान माझ्या नाट्यकलेचा जर हे स्पॅन जर लक्षात घेतला तर 1970 ते 2005 इतका प्रदीर्घ असं राहिलेला आहे. आणि त्यामध्ये पण असंच आहे की मी ज्यावेळेला व्हेन आय एम डुईंग माय बिझनेस आय नो माय बिझनेस, त्यावेळी मी पूर्णपणे माझ्या बिझनेसमध्ये असतो. आणि ज्यावेळी मी नाटक करतो त्यावेळी माझ्या डोक्याला नाटक त्या काळामध्ये लिहित असतं. आणि हेच आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही त्यामध्ये स्वतःला डीप इन्व्हॉल्व केल्याशिवाय त्या गोष्टीची मजा समजत नाही. म्हणूनच म्हटलं जातं ना, वन डे गेम किंवा टेस्ट 5 दिवसाची मॅच आणि 1 दिवसाची मॅच यामध्ये फटक्याचं वैविध्य तुम्हाला एक वन डे मॅचमध्ये किंवा लिमिटेड ओव्हर्समध्ये दिसेल. पण टिकून राहणं जे आहे ना ते तुम्हाला टेस्ट मॅच शिकवते. त्याप्रमाणे नाटक, क्लासिकल सिंगिंग हे तुम्हाला शिकवतो. व्होकल क्लासिकल आहे किंवा मी व्होकल क्लासिकल स्वतः शिकलेलो आहे अनेक वर्ष. देवल क्लबमध्ये मला चांगले माझे गुरु भेटले, त्यांच्यामुळे मला क्लासिकल शिकायलाही मिळालं. क्लासिकल हे देखील असंच आहे की तुम्हाला ते एका ठिकाणी बसायला विचार करायला शिकवतं. एकच राग 10 माणसं किंवा 100 माणसं वेगवेगळ्या प्रकारे कसे गाऊ शकतात हे तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर तुम्हाला क्लासिकल म्युझिक शिकला पाहिजे. सर, जाता जाता मला एक प्रश्न शेवटचा विचारायचा आहे की जे उद्योग क्षेत्रामध्ये आहेत किंवा येऊ पाहत आहेत आणि लॉकडाऊनच्या काळात नव्याने काहींनी उद्योग सुरू केले, अशा उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? धीर धरैवे धीरापोटी फळे असती गोमटी, रसाळ गोमटी असं म्हटलं जातं. किंवा मास साबरी किंवा सब्र का फल मिठा होता. कानाने जे ऐकलं किंवा तुम्ही जे बोलता त्या गोष्टीचं म्हणजे हा ईश्वराने ह्या गोष्टी आपल्याला उगीच दिलेल्या नाही आहे. त्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी महत्त्व आहे म्हणून दिलेलं आहे. आणि हे जर तुम्ही सजग ठेवलं, प्रामाणिकपणे जर व्यवसायामध्ये राहिला तर कोणताही व्यवसाय हा तुम्हाला यशच देणार.
हा, आता त्या यशाची परिमिती काय आहे, म्हणजे कोण किती यशस्वी ठरला हे का एक तर ठरवतो, किंवा तुमची जी अपेक्षा असते, तुम्ही मला कोण व्हायचं हे तुम्ही ज्यावेळेला ठरवता त्यावेळेला तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकला का. ध्येय हे कायम उंचच पाहिजे, ध्येय हे कायम उंचच पाहिजे. म्हणजे त्याला असं म्हणतात ना की ध्येय म्हणजे कमी जर उंचीचं असेल तर इट्स अ क्राईम. ध्येय हे उंचच पाहिजे. उंचीपर्यंत तुम्ही पोहोचू नाही शकला तरी पोचायची अभिलाषा बाकी ठेवली पाहिजे, इच्छा ठेवली पाहिजे, यश मिळणार. काही लोकांचा हे विषय चहाच्या चवीपुरतच मर्यादित असतं, पण चहा टेस्टिंग म्हणा, ब्लेंडिंग म्हणा, अशा अनेक गोष्टी सरांनी सांगितल्या. आणि व्यावसायिक यशाबरोबरच आयुष्याचं मिथक म्हणजे आयुष्य जगायचं कसं हे सरांनी सांगितलं. त्याबद्दल सर तुमचं कट्टा कोल्हापूरच्या वतीनं धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.